मॅडमना विचारूया की मॅडम तुमची ही मेडिसिनची जर्नी कशी सुरू झाली आहे? वेल सांगायची सुरुवात म्हणजे करायची लागेल तर माझ्या वेळेला हे एक्झाम्स नीट वगैरे हे नव्हतं मला लाईक करेक्ट. सो 12वीत छान मार्क मिळवायचे आणि मग तुम्ही मेडिसिन इंजिनिअरिंग घ्यायचं. तर मला असं वाटतं की 5th स्टँडर्ड मध्येच मी ठरवलेलं होतं की मला मेडिसिन करायचंय, मला डॉक्टर व्हायचंय बेसिकली. म्हणजे मला तो स्टेथो, मला लॅबकोट हे फार. आणि मी माझ्या आजीला म्हणले होते की डॉक्टर होणार आणि तुझे आर्थरायटिसचे हे पाय मी बरे करणार. तर ती सुरुवात असं मी म्हणेन. त्याच्यानंतर जसं मी म्हणले की आफ्टर 12th ऍडमिशन घेणं झालं, मग होमिओपॅथी सिलेक्ट केलं आणि माझ्या मते मी जरा त्याच्यात जास्त गुंतले होमिओपॅथीसाठी देन अदर टाइप्स ऑफ मेडिसिन्स फॉर वन बेसिक रिझन. मला असं वाटतं की हे होलिस्टिक थेरपी आहे. म्हणजे आणि असं नाहीये की तुम्ही वरच्यावर माणसांना बघताय, बोलताय आणि औषध दिलं, पण त्यांची काय लाईफस्टाईल आहे आणि ती लाईफस्टाईल मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून कसे बसता आणि म्हणून तुम्हाला अमुक औषध शोधून कसं दिलं की ते लागू पडणार, हे जे महत्व होतं ना, एवढंच मला तेव्हा कळलेलं होतं. कारण तेव्हा इंटरनेट नाही, काही नाही, कुठे चौकशी करणार, काय करणार. सो सिनियर किंवा असे ओल्ड होमिओपॅथ जे होते त्यांच्याकडे हे मी एवढं ऐकलं होतं की मुळापासून आपण त्यांचा आजार नाही म्हणत, पण व्याधी जी आहे ती काढायला आपण मदत होणार. आणि हे करण्यासाठी आपण त्यांचा फुल हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे. म्हणून माणूस म्हणून त्याला ओळखणं गरजेचं आहे, डिझीज म्हणून नाही. वा, म्हणजे किती मॅडमने एकदम चपकल सांगितलं की माणूस म्हणून ओळखा आणि मग तो सेकंडरी असलेला त्याच्या शरीरात ज्याने प्रवेश घेतलाय त्या आजाराला ओळखा. मॅडमनी जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.